श्री स्वामी समर्थ खानशी तडका या यूट्यूब चॅनल तुमची हर्षा चौधरी खूप खूप स्वागत करते। आज आपण बैंगन मसाला बघणार आहोत, तेही खानदेशी पद्धतीने। फार अप्रतिम असा उत्कृष्ट अशा बैंगन मसाला म्हणजेच अख्ख्या वांग्याची भाजी आज आपण करणार आहोत आणि तीही मसाले। व्हिडिओ थोडा लांबलचक आहे, स्किप करू नका, पूर्ण बघा। सर्वात आधी तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। बघा, या प्रकारे मस्त अशी बैंगन मसाल्याची भाजी आपली तयार होणार आहे। हे बघा, दिसायलाही फार सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे। छान असा लालसर रंग सुद्धा आलेला आहे आणि चवीलाही फार अप्रतिम झालेली आहे। तुम्हाला नक्की आवडेल, या प्रकारे तुम्ही बनवा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। सर्वात आधी मी अख्खी अशी वांगी घेतलेली आहे, ती आतून अशी कापून घेतलेली आहे। आता आपण ती शिजवून घेणार आहोत। त्याकरता लागणारं साहित्य बघा, मी 4 चपाटा मिरच्या घेतल्या, टमाटर, कांदा आणि काश्मीरी मिरची घ्यायची 3 आणि काजू, बदाम, मगज हे सर्व आपण 1-1 चमचा घेणार आहोत। सर्वात आधी आपण काजू, बदाम आणि खोबरं हे बारीक करून घेणार आहोत। ते आपण मसाल्यामध्ये मिक्स करायचे नाही, ते वेगळं आपण बारीक करून घेणार आहोत। बघा, या प्रकारे। याची स्पेसिफिक माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये देणारच आहे, टेन्शन घेऊ नका। चला तर आपण हे झाल्यानंतर मसाल्याबद्दल बघूया। हे बघा, मी मसाला बघा, या प्रकारे आपण आता मसाला बघूया। मी 1 चमचाभर धणे घेतलेला आहे, शाही जिरं घ्यायचं, 2 तेजपान, कपूरचिनी, 3 वेलदोडे, 3 लवंग, 3 मिरे आणि मी ते स्टार फूल सुद्धा घेतलेलं आहे यात। या प्रकारे आपण सर्व मसाला हा काढलेला आहे। आता आपण तो भाजून बारीक करायचा आहे। सर्वात आधी आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा सुद्धा आपण लालसर होईल तोपर्यंत भाजून घेणार आहोत। बघा, यात मी 2 कांदे घेतलेले, तुम्ही पाहिलेच। कांदा हा पूर्णपणे लालसर झाल्यानंतर आपण त्यात मिरची खोडून टाकणार आहोत। मिरची सुद्धा हिरवी मिरची आपण घेतलेली आहे, ते आपण व्यवस्थित त्यात भाजून घेणार आहोत कांद्यामध्ये। त्यानंतर लसूण घालायचा। लसणाचा मी 1 कांदा घेतलेला आहे, पूर्ण साधारणतः मी 12 ते 13 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण अद्रक घालायचं, 1 इंच मी अद्रक घेतलेला आहे, ते सुद्धा आपण बारीक करून परतवायला घ्यायचं। बघा, या प्रकारे हे व्यवस्थितपणे भाजल्यानंतर आपण याचा मसाला करणार आहोत। बघा, या प्रकारे छान असे भाजून झालेला आहे। भाजी बनवण्यासाठी आपण जो खडा मसाला काढलेला आहे, तो सुद्धा आपण व्यवस्थितरित्या भाजून घेणार आहोत। या प्रकारे यात आपण तेल घालायचं नाही, तो कोरडाच आपण भाजून घेणार आहोत। थोडासा काळसर आपण त्याला करायचा। बघा, या प्रकारे मसाला पूर्ण भाजून झाल्यानंतर आपण तो बारीक करून घेणार आहोत। सर्वात आधी आपण मसाला ऍड करणार आहोत मिक्सरमध्ये आणि त्यानंतर मिरची टाकायची। मिरची नंतर आपण त्यात जो कांदा, मिरची सर्व काही भाजून घेतलेला आहे, ते सुद्धा आपण यात टाकून घेणार आहोत। मिरची मी ही पाण्यात भिजत घातलेली होती, म्हणून भाजायची आवश्यकता पडली नाही आणि मिक्सरमध्ये पण ते इझिली बारीक होत असते, म्हणून आपण ती थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत घालायची। टमाटर सुद्धा मी त्यात टाकून घेतलेला आहे आणि तो मसाला बारीक करून घेतलेला आहे। बघा, मी आता फोडणीसाठी तेल ठेवलेलं आहे। तेलामध्ये साधारणतः मी 1 चमचा जिरं आणि 1 चमचा मोहरी घातलेली आहे। बघा, या प्रकारे जिरं आणि मोहरी छान अशी फुटून तयार झाली तर आपण यात थोडासा हिंग सुद्धा घालणार आहोत। बघा, मी थोडासा हिंग घातलेला होता। नंतर हिंग घातल्यानंतर आपण छान असे जिरं आणि मोहरी हे परतून झाल्यानंतर त्यात मसाला टाकणार आहोत। बघा, गरम तेलामध्ये मसाला आपण छान असं परतून घेणार आहोत। मसाल्याचा कलरच फार खूप छान आणि लालसर दिसतो आहे। मिरची आपण हे पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे मिरचीचा कलरही हा लालसर राहतो आणि भाजल्यामुळे मिरची जळते थोडी, त्यामुळे थोडा काळसर होतो, म्हणून आपण मिरची पाण्यात भिजत घालून मग वाटायची। त्यामुळे मसाल्याला रंगही छान येतो आणि मिक्सरमध्ये सुद्धा ही वाटली जाते। थोडंसं आपण मसाल्यामध्ये मीठ घालायचं, जेणेकरून मसाला हा लवकर परतला जातो। बघा, छान असा मसाला परतून तयार झालेला आहे। आता यात आपण जे खोबऱ्याचं आणि बदाम काजूची पेस्ट केलेली होती, ती आपण त्यात घालणार आहोत। बघा, आता हे यात ऍड केल्यानंतर आपण ही सुद्धा थोडा वेळ परतून घेणार आहोत। या प्रकारे मस्त असं खोबरं आणि
बदाम काजूची पेस्ट छान मस्त अशी बारीक अशी तयार झालेली आहे। आणि बघा त्यात मसाल्यामध्ये व्यवस्थितरित्याही मिक्स झालेली आहे बघा या प्रकारे। तर यात आपण थोडंसं आपल्या चवीनुसार तिखट घालणार आहोत। मी 1 चमचाभर तिखट घातलेला आहे, कारण आपण आधीच चपाट्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि मी 2 हिरव्या मिरच्या सुद्धा घातलेल्या आहे, त्यामुळे आपण तिखट 1 चमचा घातलं तरी चालेल। तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही चवीनुसार तिखट घालू शकता। बघा या प्रकारे मस्त असा मसाल्यामध्ये आपण ती पेस्ट सुद्धा परतून घेतलेली आहे। या प्रकारे मसाला पूर्णपणे तयार झाल्यानंतर आपण यात बघा मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि चमच्याचाही सुटताना आपल्याला मसाला दिसतोय। यात आपण जे थोडंसं पाणी घालणार आहोत, जी पेस्ट आपण केलेली होती त्यात आपण थोडंसं पाणी घालून पातळ करणार आहोत। या प्रकारे पूर्ण शिजल्यानंतर भाजीवरती तेल येत असतं, म्हणून टेन्शन घेऊ नका। बघा या प्रकारे मस्त असं पाणी टाकल्यानंतर आपण ते हलवून घेणार आहोत आणि थोडं त्याला एक उकळी येऊ द्यायची, मग त्यात आपण पाणी घालायचं। बघा या प्रकारे मस्त अशी मसाल्याला सुद्धा उकळी आली आणि बघा तेल सुद्धा आलेलं आहे वरती। या प्रकारे आपली पेस्ट सुद्धा त्यात व्यवस्थित मिक्स होऊन परतून झालेली आहे। आता त्यात आपण पाणी घालायचं, जास्त आपण पाणी घालायचं नाही, आपल्याला ही भाजी पातळ करायची नाही, ग्रेव्ही बनवायची आहे। बेंगन मसाला हा आपल्याला घट्टच छान वाटत असतो, म्हणून ही भाजी आपण पातळ करायची नाही। या प्रकारे उकळी आपण यात थोडंसं चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं। बघा या प्रकारे आपण यात मीठ टाकून घेणार आहोत। आता चवीनुसार मीठ घाला, तुम्ही कमी झालं तर चालेल पण जास्त प्रमाणात मीठ व्हायला नको, भाजीची चव जात असते। बघा या प्रकारे मीठ टाकून झाल्यानंतर आपण थोडंसं त्याला उकळू देणार आहोत। मीठ टाकून झाल्यानंतर आपण यात कस्तुरी मेथी घालणार आहोत। कस्तुरी मेथीमुळे छान वेगळीशी चव येत असते भाजीला, म्हणून आपण कुठल्याही मसाले भाजीमध्ये तुम्ही थोडीशी अशी कस्तुरी मेथी घालायची, चवीला फार अप्रतिम लागत असतं। बघा या प्रकारे कस्तुरी मेथी घातल्यानंतर आपण यात वांगी घालणार आहोत। सर्व वांगी आपण जी शिजलेली आहे बघा, वांगी सुद्धा छान शिजून तयार झालेली आहे। कुकरमध्ये एका शिटीमध्ये वांगी शिजत असतात। बघा या प्रकारे मी थोडं हे मसाल्यामध्ये भिजवून घेतलेली वांगी, जेणेकरून त्यात मसाला हा पूर्णपणे मिक्स होईल, म्हणून आपण त्यात वांगी भिजवून घ्यायची। त्यानंतर सर्व वांगी आपण त्यात टाकून घेणार आहोत। वांगे टाकल्यानंतर सुद्धा आपण हे 5 ते 10 मिनिटं शिजू देणार आहोत। त्यामध्ये मसाला हा व्यवस्थित मिक्स होत असतो वांग्यांमध्ये। या प्रकारे 10 मिनिटं शिजल्यानंतर यात थोडी कोथिंबीर घालायची। या प्रकारे आपला बेंगन मसाला मस्त तयार झालेला आहे। अख्खा वांग्याची भाजी आपली मस्त अशी तयार झालेली आहे। मसाल्याची वांग्याची भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा। चला तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत खूप 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 धन्यवाद।